तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणारी ही दहशतवादी संघटना नेमकी काय आहे बघूया। द रेसिस्टंट फ्रंट ही इस्लामिक दहशतवादी संघटना आहे। जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर ऑगस्ट 2019 पासून ही संघटना कार्यरत आहे। पाकिस्तानच्या मदतीने या संघटनेची स्थापना झाल्याची माहिती आहे। लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या पाक समर्थित संघटनांशी या संघटनेचा संबंध आहे। सुरक्षा दल, राजकारणी आणि स्थानिक नागरिक आणि अल्पसंख्याकांवर या संघटनेकडून आतापर्यंत हल्ले करण्यात आले। हायब्रिड दहशतवाद्यांचा वापर ही संघटना करते, जे सामान्य नागरिकांसारखे दिसतात आणि लपून हल्ला करतात। तर श्रीनगरमध्ये आज रात्री अमित शहांची अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे। उद्या ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरसाठी रवाना झाले। पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आदेशानुसार अमित शहा जम्मू काश्मीरसाठी रवाना झालेले आहेत। उद्या सकाळी ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। त्यापूर्वी आज रात्री अधिकाऱ्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक असणार आहे। इतक्या मोठा आणि भीषण दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता या घटनेची पाळंमुळं खणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो आहे आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत झालेली आहे। स्वतः गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालेले आहेत। श्रीनगरमध्ये ते दाखल झालेले आहेत, रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते दाखल होतील आणि ते दाखल झाल्यानंतर आजच तिथल्या अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत। ही महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये इथून पुढची रणनीती काय असेल याबाबत देखील चर्चा होऊ शकते। त्यानंतर उद्या अमित शहा घटनास्थळी जातील आणि घटनास्थळाची ते पाहणी करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।